तर पोहे खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना, तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता. तर त्याचे 2 मध्यम साईजचे बटाटे उकडून घेतले, ते खिसून घेतले आणि त्यानंतर 1 वाटी पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगले बारीक असे फिरवून घेतले आणि ते पोहे बटाट्यामध्ये घातले. कांदा, हिरवी मिरची, आलं लसूण, धणे पावडर आणि मॅजिक मसाला घालून मीठ घातलं. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ना असे चांगले लांबुडके असे रोल्स करून घेतले. अगदी पातळ असं करून घेतले. त्यानंतर हे रोल्स सगळे तयार झाले, ते एका साईडला ठेवले. अर्धी वाटी पोहे मिक्सरमधून चांगले थोडेसे ओबड-धोबड वाटून घेतले. त्यामध्ये हे रोल्स चांगले घोळवून घेतले. सगळे रोल चांगले गोळून घेतल्यानंतर ना ते थोडेसे 1-1 इंच कट करून घेतले आणि पुन्हा सगळे चांगले असे गोळून घेतले. 3 ते 4 तास ना हे फ्रिजमध्ये चांगले सेट व्हायला ठेवायचे म्हणजे चांगले सेट होतात आणि त्यानंतर ना आधी अर्धा तास काढून ठेवायचे आणि त्यानंतर गरमागरम मोठ्या गॅसवरती हे सगळे नगेट्स तळून घ्यायचे. ही जी चटणीची रेसिपी आहे ना ही अगदी अप्रतिम आहे. तर सेपरेट व्हिडिओ पण मी लवकर टाकेन. तुम्ही ही नक्की चटणी एकदा बनवून बघा. हे नगेट्स बघा हाय फ्लेमवरती ना अगदी मस्त असे गोल्डन ब्राउन रंगावरती करून घ्यायचे. गरमागरम नगेट्स तयार आहेत. तर रेसिपी कशी वाटली हे कळवायला विसरू नका. धन्यवाद.